चांगला. Okay, screen is visible to all. Yes, ma'am. लागला तर घे. ते कोणतं बसा. Last lecture, which point is discussed? Methods of preparation of suspension. तुमचा हा मीट. तर माझा नाही झाला तर. पण बघितलं आपण. कोणकोणत्या मेथड आहेत? फेज कन्व्हर्जन मध्ये काय होतं? जर O by W टाइप ऑफ इमल्शन मध्ये जर वॉटर ऍड केलं किंवा ऑइल वॉटर ऍड केलं ना काय होणार? O by W टाइप ऑफ इमल्शन मध्ये वॉटर ऍड केलं काय होणार? W by O. O by W टाइप ऑफ इमल्शन मध्ये मी काय म्हणते आधी लक्षात घ्या. पण मी जर O by W टाइप ऑफ इमल्शन मध्ये वॉटरच ऍड केलं तर काय होणार? हा, O by W टाइप ऑफ इमल्शनच राहणार. फेज कन्वर्जन होणार का? नाही. आणि जर O by W टाइप ऑफ इमल्शन मध्ये मी जर ऑइल ऍड केलं तर काय होणार? एक्सेस अमाउंट ऑफ ऑइल ऍड केलं. तर आज आपण बघणार आहोत इमल्शन स्टॅबिलिटी. Stability problem of emulsion is also known as a stability problem in emulsion or emulsion instability. तर हे जे फॅक्टर आहेत ते इमल्शनच्या स्टॅबिलिटी वरती अफेक्ट करतात. Am I audible to all? Yes, ma'am. त्यामध्ये बघा दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन झाले. एक फिजिकल इन्स्टॅबिलिटी आणि केमिकल इन्स्टॅबिलिटी. फिजिकल इन्स्टॅबिलिटी मध्ये हे फॅक्टर अफेक्ट करतात. फर्स्ट आहे क्रीमी, सेकंड सेडिमेंटेशन, फ्लॉक्युलेशन, देन फेज कन्वर्जन, कोअगुलेशन्स मीन्स ब्रेकिंग अँड क्रॅकिंग, then effect of mixing, temperature, effect of stirring intensity and effect of mixing time. Okay, then next chemical instability मध्ये oxidation, microbial contamination and adverse storage condition. Okay, जेव्हा instability येते हा पॉइंट तुम्हाला जर इमल्शन इन्स्टॅबिलिटी किंवा स्टॅबिलिटी प्रॉब्लेम इन इमल्शन असं जर पॉइंट आले तर एवढे पॉइंट त्यामध्ये एक्सप्लेन करायचे. ओके, आता ते किती एक्सप्लेन करायचंय ते कशावरती डिपेंड आहे? किती मार्कचा क्वेश्चन आहे? 2 मार्काचा आहे. 2 मार्काचा असेल तर फक्त इंग्लिश करायचं, 5 मार्काचा असेल तर एक्सप्लेन करायचं आणि 10 मार्काचा असेल तर डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट, तर हे काय आहे तुमचं जो मधील आहे डायग्राम इमेज आहे काय आहे तुमचं जे काही इमल्शन आहे स्टेबल इमल्शनची ती डायग्राम आहे, फिगर आहे. आणि साइडने दिसते क्रीमिंग मध्ये काय होतंय बघा. तर जे काही फेज आहे डिस्पर्स फेज आहे
तर त्याचा एक लेअर तयार होतो क्रीमिंग मध्ये. आता ते कशावरती, ते अप किंवा डाऊन साईडला होतं. इथे फक्त काय दाखवलं, अप साईडला दाखवलंय, पण ते अप किंवा डाऊन साईडला होतं. हे कशावरती डिपेंड आहे, जी काही डिस्पर्स फेज आहे त्याच्या डेन्सिटीवरती आहे, ऍज कम्पेअर टू दॅट कंटिन्युअस फेज. जी काही तुमची कंटिन्युअस फेज आहे, म्हणजे O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय कंटिन्युअस फेज ही वॉटर आहे आणि तुमची डिस्पर्स फेज काय आहे, ऑइल आहे. मग ऑइलची डेन्सिटी आणि जे काही कंटिन्युअस फेज आहे त्याची डेन्सिटी त्याच्यावरती डिपेंड करते की क्रीमिंग वर होणार का खाली होणार. O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय होणार, क्रीमिंग वर होणार, कारण ऑइलची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे का जास्त. ठीक आहे, भांडू नका, कमी आहे. ओके, आणि त्यामुळे काय होतं, O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये क्रीमिंग कसं होतं, वर होतं, आणि W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय होणार, क्रीमिंग डाऊन साईडला होणार, कारण वॉटरची डेन्सिटी जास्त आहे. त्यामुळे वॉटर, आपण आधी कशाचं एक्झाम्पल बघितलेलं, W/O टाइप ऑफ इमल्शन. आता कशाचं बघतोय, O/W. आधी कशाच बघितलेलं, O/W टाइप ऑफ इमल्शन्स बघितलेलं, जे क्रीमिंग काय होणार, वर होणार. आणि W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये कारण ह्यामध्ये W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये कंटिन्युअस फेज काय आहे, तुमची ऑइल आहे, आणि वॉटर काय डिस्पर्स फेज आहे, आणि डेन्सिटी वॉटरची जास्त असते. त्यामुळे काय होणार की तुमचं जे काही क्रीमिंग आहे ते डाऊन साईडला होणार. मग हे कशावरती डिपेंड आहे क्रीमिंगचं, तर त्याच्या डेन्सिटीवरती. डिस्पर्स फेज आणि जी काही कंटिन्युअस फेज आहे तर त्यामधील त्या डेन्सिटीचा जो डिफरन्स आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. ओके, तर ह्यामध्ये बघा, जे काही डेन्सिटी आहे ते एक्सटर्नल फोर्सने होते, म्हणजे कॉन्ट्रिब्युबल फोर्स असतो. जेव्हा एखाद्या तुम्ही ती कॉन्ट्रिब्युबल मशीन बघितले का, ज्यामध्ये सोल्युशन ठेवतं आणि ते फिरतं आणि त्यामुळे दोन फेजेस तयार होतात, सेपरेट होतात. जसं की ब्लडचं सेपरेशन, ब्लड प्लाझ्मा आणि जे काही RBC WBC सेपरेट करण्यासाठी जे वापरलं जातं. तर त्यामध्ये काय होतं की आपलं जे काही सॅम्पल आहे, इमल्शन असेल, सस्पेन्शन किंवा ब्लड असेल, तर त्यामध्ये ते ठेवलं जातं. त्याच्या एक ट्यूब्स असतात, त्यामध्ये ते सॅम्पल ठेवलं जातं आणि ते फिरवलं जातं सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि त्यामुळे ते फोर्स अप्लाय झाल्यामुळे काय होतं की दोन जे मिक्सिंग जे आहे ते सेपरेट होतं दोन फेजेस मध्ये. तसं यामध्ये बघा, इमल्शन आपलं काय, स्टेबल इमल्शन मध्ये काय, ते काय डिस्पर्स फेज आहे ते रॅन्डमली मूव्ह होते. ओके, ते स्टेबल आहे. आणि जर ते सेपरेट झालं, दोन फेजेस झालं, तर ते काय झालं, इनस्टेबल झालं. म्हणजे इनस्टेबल कशामुळे होतं की ह्याचे जे हे आहे, क्रीमिंग आहे, पर्क्युलेशन आहे, सेडिमेंटेशन आहे, कोअगुलन्स आहे. ओके, त्यानंतर टेम्परेचरचा इफेक्ट होतो, मिक्सिंग टायमिंग त्याच्यामध्ये इफेक्ट होतो, स्टरिंगची इंटेन्सिटी, स्टरिंग फास्ट आहे का स्लो आहे त्याच्यावरती पण ते फेज सेपरेट होते आणि त्याच्या स्टॅबिलिटीवरती इफेक्ट पडतो. मग हे तुम्हाला सांगितलं की O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये वर होणार, W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये काय होणार की त्याचं फॉर्मिंग खाली होणार. नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन मध्ये काय, एक्सटर्नल फोर्स अजून अप्लाय होतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेडिमेंटेशन मध्ये काय होतं की जे काही त्याच्या वेट वरती, मॉलिक्युलचा साईज आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. म्हणजे जर मॉलिक्युलची साईज जास्त असेल तर त्याचं वेट जास्त होतं आणि ते खाली येतात फास्ट, त्याचा रेट ऑफ सेडिमेंटेशन हाय होतो. ओके, आणि त्याचं सेडिमेंटेशन होतं, आणि सेडिमेंटेशन झाल्यावर काय होतं, त्याची इनस्टॅबिलिटी होते. ओके, ते स्टेबल पाहिजे, स्टेबल इमल्शनचं कन्वर्जन इनस्टेबल इमल्शन मध्ये होते. आता ह्याचं कशावरती डिपेंड आहे, वेट वरती. ओके, मीन्स लार्ज ड्रॉपलेट त्याचं वेट आणि त्याची साईज वरती आहे. म्हणजे साईज, ऑफकोर्स साईज जास्त असते म्हणजे त्याचा वेट जास्त असतो. मीन्स लार्जर ड्रॉपलेट्स मूव्ह फास्टर ऍट द बॉटम ऑफ
दॅट कंटेनर. जे काही लार्जर साईज मध्ये असतात, मोठे साईज मध्ये असतात जे ड्रॉपलेट्स, ते मूव्ह आधी होणार खाली, बरोबर ना. जे लहान आहे त्याला वेळ लागणार कारण त्याचं वेट कमी असतं. मी काय म्हणते समजते का? यामध्ये बघा, लार्जर ड्रॉपलेट्स मूव्ह फास्ट ऍट द बॉटम ऑफ दॅट कंटेनर दॅन smaller droplet. Okay. In that, ma'am. This process is a result from the external force, that is usually gravitational forces. Generally कोणतेही ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. ओके. आणि तो कशा एक्सिड होतो? थर्मल, त्यामध्ये मोशन असते. ब्राउनियन मोशन इन्क्रीज झाल्यावर काय होतं? काय होतं? विस्कोसिटी वरती काय होतं? विस्कोसिटी इन्क्रीज होते, डिक्रीज होते, काय होतं? डिक्रीज. डिक्रीज होते का? increase the Brownian motion, then कसा आहे प्रोपोर्शनल? इनवर्सली का डायरेक्टली? increase the Brownian motion, then ठीक आहे बघा. तर यामध्ये ब्राउनियन मोशन वरती त्याचा अफेक्ट करतात. जसं म्हणजे त्यामध्ये एक्सटर्नल फोर्स जास्त होतो दॅन द ब्राउनियन मोशन. ब्राउनियन मोशन मध्ये काय होतं की ते काही जे काही ड्रॉपलेट्स असतील, जे काही डिस्पर्स फेज आहे, ते ब्राउनियन मोशन म्हणजे त्याच्या रॅन्डम मोशन मध्ये काय होते की ते फ्रीली रिडिस्पर्स होते किंवा डिस्पर्स होते त्या फेज मध्ये. त्यामुळे त्याला काय म्हणतात, जे काही डिस्पर्स फेज असते त्याला डिस्पर्स फेज म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण ते फ्रीली डिस्पर्स होते. आणि हे कशामुळे? ब्राउनियन मोशनमुळे. पण ह्यामध्ये सेडिमेंटेशन मध्ये काय होतं की ब्राउनियन मोशन पेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त होतो. जो काही ब्राउनियन मोशन आहे किंवा थर्मल मोशन आहे त्याच्यापेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त होतो. आणि ते काय होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त झाला म्हणजे ते खाली येतं, तळाला येतं. आणि ते जे काही ड्रॉपलेट्स असतील, डिस्पर्स फेज असेल, तर त्यामध्ये जास्तीत जे काही लार्जर ड्रॉपलेट्स असतात ते फर्स्टला येतात ऍट द बॉटम ऑफ, मीन्स त्याचे काही मुवमेंट असेल ते फास्ट असते दॅन द स्मॉलर ड्रॉप. त्यामध्ये मग हे ड्रॉपलेट्स असतात ते डेन्सर असतात. त्यामध्ये अजून एक डेन्सिटीचा ह्याच्यावरती इफेक्ट होतो सेडिमेंटेशन वरती, की कंटिन्युअस फेज पेक्षा इफ डिस्पर्स फेज ग्लोब्युल्स इज अ डेन्सर दॅन द कंटिन्युअस फेज. ओके, म्हणजे डिस्पर्स फेजची डेन्सिटी जास्त असेल कंटिन्युअस फेज पेक्षा, सेडिमेंटेशन खाली. बरोबर मी काय म्हणते कळते का? ज्याची डेन्सिटी जास्त असेल तो खाली असेल. त्यापेक्षा तर हॅलो हॅलो. Yes, ma'am. हॅलो.
Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. हॅलो Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. मध्ये कसं होतं की फ्लॉक्युलस तयार होतात आणि जेव्हा ते चेक केले जातात त्यावेळेस काय होतं की ते रिडिस्पर्स होतं. थँक्यू. हॅलो आय एम ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So flocculation, effect of flocculation in the stability of emulsion. Flocculation म्हणजे काय होतं की फ्लॉक्स तयार होतात म्हणजे जे काही ड्रॉपलेट्स असतात ते जवळ येतात पण त्याच्यामध्ये कसला बॉन्ड असतो वीक बॉन्ड असतो तो लूजली त्याचा लूज ऍग्रिगेशन होतं आणि जेव्हा ते शेक केलं जातं तेव्हा ते रिडिस्पर्स होतं. समजते का मी काय म्हणते. ओके तर ह्याचा परिणाम पण स्टॅबिलिटी वरती होतो. खाली घे. फ्लॉक्टिल्स मध्ये का होतो ना पण त्याच्यामध्ये फ्लॉक्युलेटिंग एजंट हे आपण ऍड केलेले असते त्याच्यावरती डिपेंड असतं. फ्लॉक्युल्स तयार होतात त्याच्यामध्ये विस्कोसिटी चा विस्कोसिटी जास्त असते तर ते काय होतं ते रिडिस्पर्स होतं आणि त्या एखाद्या वेळेस ते म्हणजे फ्लॉक्युल्स तयार होतात पण ते रिडिस्पर्स होतात. ओके म्हणजे स्टेबल होतं पण जास्त वेळ जर ते राहिलं त्याचं फ्लॉक्युलेशन जर जास्त वेळ राहतं तर त्याचं काय होतं की त्याच्या स्टॅबिलिटी वरती परिणाम होतो. जे clumps form होतो बघा the small sphere of oil joined together and to form the clumps or the flakes which rise or settle in the emulsion more rapidly than the individual particle. म्हणजे त्यात काय होतं की त्याचं फ्लोक्स तयार होतं म्हणजे दोन तीन जे काही पार्टिकल्स असतील किंवा जे ऑइलचे स्पेरिकल ड्रॉपलेट्स असतील तर ते काय होतं की एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे त्याचे काय होतं की डेन्सिटी इन्क्रीज होते त्याचं साईज इन्क्रीज होते आणि ते लगेच खाली होतं सेडिमेंटेशन. कळलं. तर असं त्याच्यावर मग ह्यामध्ये वंडरवॉल फोर्सचं अट्रॅक्शन जे काही युनिव्हर्सल अट्रॅक्शन आहे ते त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं बघा. म्हणजे काही दोन्ही मधील जे काही दोन पार्टिकल असतील दोन ड्रॉपलेट्स असतील तर त्यामध्ये काय असतं वंडरवॉल फोर्स असतो आणि तो कसा असतो वीक असतो म्हणजे ते एकदम असं टाइटली जसं डिफ्लॉक्युलेटर मध्ये काय होतं की ते टाइटली बाउंडेड असतात आणि त्याच्यामुळे काय होतं हार्ड केक तयार होतं ते शेक केल्यानंतर डिस्पर्स होत नाही. ओके डिफ्लॉक्युलेटर मध्ये पण इथे काय होतं की फ्लॉक्युलेशन पण ह्याच्यावरती इफेक्ट करतो. ओके त्यामध्ये काय कोणते फोर्सेस असतात वंडरवॉल फोर्स असतो की जो वीक असतो दोन पार्टिकल मधला. वंडरवॉल फोर्स जर स्ट्रॉंग असेल तर ते काय झालं की डिफ्लॉक्युलेटेड केक फॉर्म होतो बघा हार्ड केक आणि ह्यामध्ये काय आहे की वंडरवॉल फोर्स वीक असतो त्यामध्ये काय होतं की रिडिस्पर्स होतं. ओके चेक केल्यानंतर ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. क्रीमिंग आपण बघितलं आहे जसं की ही एक डिस्पर्स फेज सेपरेट होते आणि एक टॉप किंवा बॉटम साइडला त्याचा हे होतंय लेअर फॉर्म होते. ओके मग त्याचा फॅक्टर अफेक्टिंग ऑफ क्रीमिंग मध्ये काय होतं की ग्लोब्युलची साईज
increase the globule size, increase the creaming. जसं जसं ते ग्लोब्युलची साईज इन्क्रीज होत जाईल तसं त्याचं काय होणार, डेन्सिटी इन्क्रीज होणार. डेन्सिटी इन्क्रीज झाली का काय होणार की त्याचं दोन फेजेस तयार होतात, म्हणजे क्रीमिंग त्यामध्ये फॉर्म होणार. ओके, म्हणजे डेन्सिटी पण ह्याच्यावर इफेक्ट करते, डेन्सिटी ऑफ इंटरनल फेज आणि एक्सटर्नल फेज जे कमी जास्त असेल, ओके, तर ते काय होणार की त्याच्यावर परिणाम होणार. मग ते हे त्या डेन्सिटीवरती डिपेंड आहे. जी काही इंटरनल फेज आणि एक्सटर्नल फेज ह्याच्यामधील डेन्सिटी जी आहे, ओके, एक्सटर्नल फेजची जर इंटेन्सिटी जास्त असेल तर तुमचं क्रीमिंग कुठं होणार, अपसाइडला. ओके, आणि इंटरनल फेज जास्त असेल तर त्याचं क्रीमिंग कुठं होणार, डाऊन साइडला. ओके, ठीक आहे. नंतर ग्रॅव्हिटी कशी पाहिजे. आता ग्रॅव्हिटी काय कॉन्स्टंट असते, पण त्याचं काय कॉन्ट्रिब्युबल जो फोर्स आहे फिरतं त्या मशीन मध्ये, तर त्याच्यावरून ते काय सेपरेट होतात. ओके, एक अप्लाय फोर्स केलं जातं त्या सेंटर ऑफ दॅट जे काही सोल्युशन आहे त्याच्या सेंटरला तो फोर्स अप्लाय केला जातो आणि हे सेपरेट होतात. त्यानंतर म्हणजे हा एक एक्सटर्नल फोर्स आहे, जेव्हा तो अप्लाय केला जातो तेव्हा क्रीमिंग तयार होतो. ओके, म्हणजे जेव्हा दोन आपल्याला इमल्शन दिलेलं आहे आणि त्यामधील दोन फेजेस आपल्याला सेपरेट करायचे आहे. जनरली हे कशामध्ये युज केलं जातं, जेव्हा आपण इंडस्ट्रियल वॉटर असेल, इंडस्ट्रियल जे वेस्ट प्रोडक्ट असतील त्यामधील जे इम्पॉर्टंट आपल्याला काढायचं असेल, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मध्ये जे काही वेस्ट आहे ते सेपरेट करायचं आहे आणि त्यामधील वॉटर आपल्याला सेव्ह करायचं असेल तर ही मेथड म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला जातो आणि जे काही ते मिक्स झालेल्या दोन फेजेस आहेत त्या सेपरेट केल्या जातात. ओके, समजते. मग ते जर ते वेस्ट प्रोडक्टची डेन्सिटी जास्त असेल तर ते खाली राहणार आणि वॉटरचे वर राहणार आणि अशा प्रकारे आपण ते वॉटर सेव्ह करू शकतो. ओके, त्यानंतर व्हेलॉसिटी, इन्क्रीज द व्हेलॉसिटी, डिक्रीज द क्रीमिंग. जसे जसे सॉरी फिस्कोसिटी येते, viscosity, increase the viscosity, then decrease the creaming. स्पेलिंग मिस्टेक आहे बघा, व्हेलॉसिटी लिहू नका तिथे, viscosity लिहा. I am audible to all? Yes, madam. Yes, ma'am. Viscosity increase झाल्यावर काय होणार, क्रीमिंग डिक्रीज होणार. पण ते क्रीमिंग डिक्रीज कसं होणार, फिस्कोसिटी इन्क्रीज झाली म्हणजे ते काही सोल्युशन थिक झालं आणि ते फिस्कोसिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की जे दोन ड्रॉपलेट मधील जे काही फोर्स अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो डिक्रीज होतो आणि डिक्रीज झाल्यामुळे की ते जवळ येत नाही आणि ते रॅन्डमली मूव्ह होतात. जसं तुम्हाला सांगितलं इमल्सिफाइंग एजंट कुठं ऍडसॉर्ब होतो, ऍट द बाउंड्री ऑफ दॅट ड्रॉपलेट अँड द कंटिन्युअस फेज. ओके, त्यावरती ऍडमिनिस्ट्रेट होतं, ऍब्सॉर्ब होतो, बरोबर ना. जे हेड आहे ते कोणत्या साईडला असतं, वॉटरच्या, आणि टेल असतं ते ऑइलच्या. ओके, आणि मग ते एक लेअर तयार करते बघा, मोनो लेअर. त्यानंतर आपण काय बघितलंय, मल्टी लेअर, त्यानंतर सॉलिड पार्टिकल लेअर, असे लेअर तयार करतात आणि ते दोन जे ड्रॉपलेट्स आहेत ते एकत्र येऊ देत नाही आणि म्हणजे ते विस्कोसिटी इन्क्रीज झालंय. इमल्सिफाइंग एजंटने काय होतं की त्याची विस्कोसिटी पण इन्क्रीज होते. ओके, आणि विस्कोसिटी इन्क्रीज झाले का मग ते जे काही दोन ड्रॉपलेट आहेत ते जवळ येत नाही, त्याच्यात रिपल्शन होतं आणि त्यामुळे काय होतं की क्रीमिंग कमी होतं. कळलं त्याचं रिलेशन कसं आहे, इन्क्रीज द विस्कोसिटी, डिक्रीज द क्रीमिंग. ओके, नेक्स्ट घ्या. सेडिमेंटेशन आपण बघितलं की जसं डाऊन साइडला ते एक प्रोसेस आहे, त्यामध्ये ड्रॉपलेट्स असतात मूव्ह होतात डाऊन साइडला आणि हे कशावर डिपेंड आहे, त्याच्या डेन्सिटीवरती. ह्यामध्ये बघा जेव्हा ते डाऊन साइडला ड्रॉपलेट मूव्ह होतात तेव्हा त्या ड्रॉपलेटची डेन्सिटी कशी असते, ग्रेटर दॅन द कंटिन्युअस फेज. ओके,
कोॲग्युलन्स मीन्स त्यामध्ये ब्रेकिंग आणि काय होतं क्रॅकिंग होतं. इट इज अ प्रोसेस बाय विच इमल्सिफाईड पार्टिकल्स मर्ज विथ इच अँड टू फॉर्म द लार्ज पार्टिकल. कोॲग्युलन्स म्हणजे काय होतं की दोन पार्टिकल आहेत ते एकत्र येतात आणि त्याचा एक मोठा पार्टिकल तयार होतो आणि पार्टिकल जेव्हा तो मोठा तयार होतो किंवा तो ऑइल ड्रॉपलेट किंवा जे काही ड्रॉपलेट असेल डिस्पर्स फेज मधील जेव्हा ते एकत्र येऊन मोठा होतं त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते त्याची साईज इन्क्रीज होते आणि ऑटोमॅटिकली मग ते त्याचं एक वेगळं कोॲग्युलेशन म्हणजे असं कोॲग्युलन्स टाइप मध्ये होतं आणि ते काय होतं की जे काही मिक्स झालेले इमल्शन आहे दोन फेजेस मिक्स करतोय आपण तर ते सेपरेट होतं. ठीक आहे. कोॲग्युलन्स मध्ये बघा आता यामध्ये मोठा पार्टिकल आणि छोटा पार्टिकल एकत्र आले त्यानंतर ते एकदम जवळ आले म्हणजे त्याचा अट्रॅक्शन फोर्स यामध्ये जे काही वंडरवल फोर्स आहे ते इन्क्रीज झाला आणि ते एकत्र मिक्स होऊन ते असं कोॲग्युलन्स तयार होतं. जसं वरची स्लाइड घ्या ते इमेजेसची हे असं होतं. ओके मग ह्यामधील बघा डिफरन्स कसा आहे क्रीमिंग वर होतं खाली पण होतं सेडिमेंटेशन खालीच होतं. ओके फ्लॉक्युलेशन आहे ते त्या मीडियामध्ये होतं वर किंवा खाली होत नव्हतं त्या मीडियामध्ये होतं आणि कोॲग्युलन्स पण मीडियामध्ये होतं पण जसं जसं त्याचं साईज वाढत जसं तसं मग ते खाली सेटल व्हायला चालू होतं. ओके तर हे कॉमन टाइप आहे कोॲग्युलेशनचा म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की पार्टिकल युनिफॉर्म जर त्याची साईज नसेल पार्टिकलची ड्रॉपलेटची ओके तर ते असं कोॲग्युलन्स होतं म्हणजे जेव्हा मोठ्या ड्रॉपलेटच्या किंवा त्या पार्टिकलच्या जर लहान कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ते एकच होऊन बसतं आणि त्याची डेन्सिटी वाढते आणि मग कोॲग्युलन्स तयार होतं. ओके देन नेक्स्ट बघा ब्रेकिंग. आता हे कोॲग्युलन्स मध्येच आहे ब्रेकिंग बघा ड्यू टू द कोॲग्युलन्स अँड द क्रीमिंग कंबाईन द ऑइल separates completely from the water and so that it float at the top in a single and continuous layer. आता हे कोॲग्युलन्स मुळे आणि क्रीमिंग मुळे काय होतं की त्याचे दोन लेयर होतात म्हणजे ते काय होतं ब्रेक होतं जे काही इमल्शन आहे ते ब्रेक होतं दोन लेयर फॉर्म होतात मग त्याच्या डेन्सिटी वरून ते एक तर वर किंवा खाली ऑइल असेल तर बघा ते ऑइल पूर्ण वॉटर पासून सेपरेट झालेलं आहे आणि ऑइलची डेन्सिटी कमी असल्यामुळे काय होतं की ते ऑइल वरती फ्लॉट होतं. फ्लॉट्स मीन्स काय तर ठीक आहे मग हे कंटिन्युअस फेज म्हणजे आता बघा ते ब्रेक झालेलं ए मध्ये काय आहे तुमचं ब्रेक झालेलं इमर्शन आहे आणि जे बी मध्ये आहे ते तुमचं स्टेबल इमर्शन आहे. जे काही बी आहे ते स्टेबल इमर्शन आहे जे दोन्ही काय आहेत एकच दिसते फेज तर त्या सेपरेट दिसत नाहीत बघा तर हे मिक्स एकच फेज का दिसते त्यामध्ये एजंट ऍड केलेलं आहे आणि ते ऑइल आणि जे काही वॉटर आहे ते मिक्स झालेलं आहे. ओके आणि ते स्टेबल आहे आणि ए मध्ये काय झालेलं आहे त्याचं कोॲग्युलन्स किंवा क्रीमिंग मुळे ते काय झालेलं आहे ब्रेक झालेले आणि दोन लेअर तयार झालेले आहेत आणि त्याच्या डेन्सिटी वरून ते ऑइल वर गेलेलं आहे. किंवा जरी केला आणि मग हे असे प्रॉब्लेम्स येतात. ओके तर हे प्रॉब्लेम्स कशामुळे होतात तर त्याचा फॅक्टर अफेक्ट करतं जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असेल किंवा इमल्सिफाईंग एजंट म्हणजे आता त्यामध्ये काय होतं की त्याची विस्कोसिटी जर कमी असेल ओके त्यानंतर टेम्परेचर अफेक्ट करतं त्यानंतर तुम्ही कसे प्रोसेस करताय मॅन्युफॅक्चरिंग कसं करताय तर मिक्स जेव्हा ते सगळं इन्ग्रेडियंट मिक्स करत असतात तर मिक्सिंगचं टाइम काय आहे त्याचं स्पीड काय आहे स्टरिंगची इंटेन्सिटी स्टर स्लो करताय का फास्ट करताय ह्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामध्ये टेम्परेचर वरती टेम्परेचरचं तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर इन्क्रीज झालं की विस्कोसिटी डिक्रीज होते आणि विस्कोसिटी डिक्रीज झाली का त्याचबरोबर जे काही इंटरफिशियल टेन्शन आहे त्याच्यावरती पण इनडायरेक्टली टेम्परेचरचा इफेक्ट पडतो आणि जे काही ऍब्सॉर्प्शन आहे इमल्सिफाईंग एजंटचं त्या दोन्ही वॉटर आणि ऑइलच्या ज्या बॉर्डरला ऍब्सॉर्प्शन ते पण कमी होतं. ओके आणि ऍब्सॉर्प्शन कमी झालं का मग ते ब्रेक होतं त्याच्यात क्रीमिंग फॉर्म फ्लॉक्युलेशन त्यानंतर कोॲग्युलन्स होणं ब्रेक होणं क्रॅक होणं
ओके इमल्शन असे प्रॉब्लेम येतात. आता डिफरन्स बिटवीन क्रीमिंग अँड क्रॅकिंग. ओके काय डिफरन्स आहे? फर्स्ट क्रीमिंग आणि सेकंड आहे तो ब्रेकिंग आहे. ओके फॉर्मेशन ऑफ अपवर्ड अँड डाउनवर्ड लेअर. क्रीमिंग काय होते की अपवर्ड आणि डाउनवर्ड साइडला पण तयार होते. इट इज डिपेंड अपॉन द डेन्सिटी ऑफ इंटरनल फेज अँड continuous phase or that external phase. Then in the breaking, separation of the emulsion to the upward oil layer and downward aqueous layer. Breaking मध्ये काय होते की ऑइल आहे ते वर जाते आणि मोटर खाली राहते. ओके then creaming is a reversible. Reversible means what? When it is shake, then it form the original emulsion, or the droplets or that dispersed phase is a redisperse, okay, in that emulsion and form the original emulsion or the stable emulsion, okay, in that creaming. But in breaking it is irreversible. Okay जेव्हा ते शेक केलं जातं, एकदा ब्रेकिंग झालं आणि ते नंतर शेक जरी केलं तर ते ओरिजिनल इमल्शन तयार होत नाही, स्टेबल इमल्शन काय होत नाही, तयार होत नाही. तर ते काय होतं की दोन फेज तशाच राहतात. जसं क्रीमिंग मध्ये काय होतं की क्रीम तयार होते, ते टॉप किंवा बॉटम साइडला त्याचे दोन लेअर तयार म्हणजे लेअर तयार होतात. ओके ते क्रीमिंग वर असेल किंवा खाली असेल, पण जेव्हा त्याला आपण रिशेक करतो तेव्हा ते काय होतं की रिडिस्पर्स होतं ते आणि एक स्टेबल इमल्शन जे काय ओरिजिनल फॉर्म मध्ये होतं तसं नंतर अजून एक तयार होतं. पण ब्रेकिंग मध्ये काय होतं की ते इरिव्हर्सिबल असतं, ते शेक केलं तरी ते होत नाही. ओके देन पार्शल अँड नॉन, इट इज फ्रॉम द पार्शल ऑर नॉन कोॲग्युलन्स आणि इट इज अ कम्प्लीट फ्युजन होतं. आता ब्रेकिंग मध्ये काय होतं की कम्प्लीट फ्युजन होतं दोन्ही ह्याचं आणि ते सेपरेट होतं. पण ह्यामध्ये पार्शियल किंवा नो कोॲग्युलन्स, क्रीमिंग मध्ये कोॲग्युलन्स होत नाही, म्हणजे दोन ते जवळ येत आहेत क्रीमिंग मध्ये पण ते दोन्ही एकत्र होत नाही. कोॲग्युलन्स म्हणजे काय होतं की दोन पार्टिकल मिक्स होतात आणि मोठा पार्टिकल किंवा मोठा ड्रॉपलेट तयार होतो. पण क्रीमिंग मध्ये तसं होत नाही. क्रीमिंग वेगळं आहे, ते जवळ येतात पण ते मिक्स होत नाही, फक्त जवळ येतात. हे दोन जर ते ड्रॉपलेट्स असतील तर ते जवळ येतात. ओके म्हणजे जवळ येऊन येऊन असं त्याचं एक लेअर तयार होते, पण ते मिक्स होत नाही. जसं कोॲग्युलन्स मध्ये जर ते मिक्स होत असते तर क्रीमिंग आणि कोॲग्युलन्स मध्ये डिफरन्सच राहिला नसता. ओके तर ह्यामध्ये डिफरन्स बघा, क्रीमिंग कसं होतं की ते फक्त जवळ येत आहेत आणि जेव्हा ते शेक केलं जातं तेव्हा ते अजून एकदा त्यामध्ये वीक बाउंड असतो ना, तर ते रिडिस्पर्स होतं. फ्लॉक्यूज मध्ये काय होतं की क्रीमिंग वर आणि खाली होते, फ्लॉक्यूज त्या मीडियम मध्येच डिस्पर्स होत असतो पण ते जवळ येतात. ओके त्यानंतर कोॲग्युलन्स मध्ये काय होतं, दोन ड्रॉपलेट एकत्र होतात आणि अजून काय होतं सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशनला काय होतं की ते डाऊन साइडलाच ते सेटल होतं. नेक्स्ट घ्या. त्यानंतर फेज इन्व्हर्जन. फेज इन्व्हर्जन म्हणजे काय, change of one type of emulsion into the another type of emulsion. Okay and vice versa. म्हणजे O by W type of emulsion असेल तर W by O type of emulsion मध्ये ते कन्वर्ट होतं. आणि हे कशावरती डिपेंड असतं, इमल्सिफाइंगच्या कॉन्सन्ट्रेशनवर, त्याचबरोबर ऍडिशन ऑफ दॅट फेज. बरोबर ना. बघा ते कशामुळे होत आहे, बाय चेंजिंग द फेज व्हॉल्यूम रेशो, बाय चेंजिंग द टेम्परेचर. ओके जसं जसं टेम्परेचर त्यामध्ये टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन होतं, तर त्याच्यामुळे काय होतं की जे काही ऍब्सॉर्प्शन असतं, आता टेम्परेचर चेंज झालं का जे काही ऍब्सॉर्प्शन आहे इमल्सिफाइंग एजंटच्या दोन्ही फेज मध्ये ते काय होतं की इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. म्हणजे जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ऍब्सॉर्प्शन डिक्रीज होणार आणि त्यामुळे काय होतं की फेजचं कन्व्हर्जन होतं. नेक्स्ट आहे ते फेज
चा व्हॉल्यूमचा रेशो, जसं तुम्हाला मी म्हणलं की O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये ऑइल जर तुम्ही ऍड करत राहिला, ओके, O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये, त्यामध्ये O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये डिस्पर्स फेज कोणती आहे? ऑइल आहे. आणि कंटिन्युअस फेज काय आहे? वॉटर आहे. म्हणजे कंटिन्युअस फेज काय आहे? जास्त आहे. आणि डिस्पर्स जे काय ऑइल आहे ते कमी आहे. पण आपण त्यामध्ये ऑइल अजून ऍड करतो. तर काय होणार की ऑइलचं जे रेशो, ऑइलचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज होणार आणि आपोआप त्याच्या ऑइलच्या कम्पॅरेटिव्ह वॉटर कमी होणार आणि मग काय होणार की कंटिन्युअस फेज काय होणार? ऑइल होणार. आणि आता त्यामध्ये जे काही आधी कंटिन्युअस फेज कोणती होती? वॉटर होती. तर त्याचे ड्रॉपलेट्स तयार होणार आणि कोणतं? W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये कन्व्हर्जन होणार. ओके. हॅलो मॅम. रोल नंबर 37 चा नेट इश्यू होता म्हणून ती लेफ्ट झाली. तिला ऍड करा ना. ऍड करतो. यामध्ये बघा O/W टाइप ऑफ इमल्शन असेल आणि त्यात फेज कन्व्हर्जन झाले किंवा टेम्परेचर जर चेंज झाला तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? W/O टाइप ऑफ इमल्शन. तसंच W/O टाइप ऑफ इमल्शन मध्ये जर वॉटर ऍड केलं, वॉटरची क्वांटिटी ऍड जास्त केली तर ते कशात कन्व्हर्जन होणार? O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये होणार. आणि तसंच की टेम्परेचर चेंज झाल्यावर त्याची इमल्सिफाइंग एजंटचे जे काही ऍब्सॉर्प्शन असतं ते चेंज झाल्यावरती पण फेज कन्व्हर्जन होतं. आणि हे काय आहे? फेज कन्व्हर्जन म्हणजे काय आहे? इन्स्टॅबिलिटी आहे. ओके. आपण एक समजा तुम्ही एखाद्या इमल्शन तयार केलेलं आहे आणि ते कशामध्ये केलंय? O/W टाइप ऑफ इमल्शन मध्ये. ठीक आहे. आणि मोस्टली कसं असतं की O/W टाइप ऑफ इमल्शन आपण यूज केलं जातं. त्यामुळे काय होतं की कंटिन्युअस फेज आपली काय असते? वॉटर असते आणि ते इझिली आपल्या ब्लड मध्ये पेनिट्रेट होतात किंवा इझिली जातात. ओके. आणि म्हणजे इंटरनल यूज साठी किंवा जे पॅरेंटल यूज आपण इमल्शन वापरतो त्यामध्ये. आणि हे जर त्यामध्ये इफेक्ट होत असेल, जर टेम्परेचर जर ते कंटेनर त्याची काही स्टोरेज कंडिशन असेल, ओके, म्हणजे फ्रीज मध्ये ठेवा किंवा कूल प्लेसला ठेवा, ड्राय प्लेसला ठेवा आणि मग त्याचा स्टोरेज कंडिशन वरती पण ह्याचा परिणाम होतो. जर अशा ठिकाणी ठेवलं की जिथे हीट जास्त असेल, रूम टेम्परेचर जास्त असेल तर टेम्परेचर ऍटमॉस्फिअर मधील इन्क्रीज होणार आणि जसं टेम्परेचर ऍटमॉस्फिअर मध्ये इन्क्रीज झालं की त्या बॉटल जे काही कंटेनर आहे ऑटोमॅटिकली त्याच्यावर अफेक्ट करणार, म्हणजे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करणार. आणि ह्या वेळेस काय होऊ शकतं की ते जे काही कंटेनर मधलं O/W टाइप ऑफ इमल्शन आपण तयार केलेलं आहे त्याची फेज कन्व्हर्जन होऊ शकते. ओके. आणि आपल्याला जे पाहिजे होतं, ज्या फॉर्म मध्ये ते इमल्शन पाहिजे होतं तर ते मिळत नाही आणि त्याचं साईड इफेक्ट म्हणजे त्याचं काय होतं की रिलीज ऑफ डोस ऑफ दॅट ड्रग इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. आणि त्याचा इफेक्ट मग ते जसं काही रिलीज ड्रग जर स्लो झालं तर त्याचा इफेक्ट पण स्लो होणार, कमी होणार. ओके. तर हे कशामुळे होतं? असं हे स्टॅबिलिटी त्याच्या चेंजेसमुळे. मग हे फॅक्टर मग तुम्ही जेव्हा हे प्रिपेअर करता, ओके, तर त्याचं ऍडिशन किती करायचंय? आता तुम्ही हे इमल्शन तुम्ही प्रॅक्टिकलला करणार आहे, ओके, तर त्यामध्ये तुम्हाला O/W टाइप ऑफ इमल्शन करायला लावलंय. मग तुम्हाला ऑइल घ्यायला लावलंय, वॉटर घ्यायला ऍड करताय, तुम्हाला किती क्वांटिटी दिली आहे आणि तुम्ही किती ऍड करताय ह्याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा ऑइल त्यामध्ये O/W टाइप ऑफ इमल्शन करताय आणि त्यात चुकून जर तुम्ही ऑइल जास्त टाकलं तर तुमचं काय होणार? W/O टाइप ऑफ इमल्शन होणार. ओके. मग ते किती ऍड करताय? मॅन्युअली हा डिफेक्ट आहे. ते किती ऍड करताय? कसं ऍड करताय? स्टरिंग कशी करताय? किती टेम्परेचरला ते तुम्ही करताय प्रिपरेशन? किती वेळ तुम्ही करताय? स्पीड किती आहे तुमचा करण्याचा? त्याच्यावरती हे इफेक्ट म्हणजे त्याची स्टॅबिलिटी डिपेंड असते. ओके. नेक्स्ट घ्या. त्याच्यानंतर हीच आहे का? ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा इफेक्ट ऑफ स्टरिंग इंटेन्सिटी. आय एम ऑडिबल टू ऑल?
येस Yes, मॅम. Okay. The next point is the effect of stirring intensity. Stirring is applied to form the apply the stable and homogeneous emulsion by converting the large globules into the small ones. म्हणजे स्टरिंग आपण कशासाठी यूज करतोय की एक स्टेबल होमोजिनियस. व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस? Only one phase. बायोफिजिक लिक्विडोसिस फॉर्म आहे आणि होमोजिनियस आपण प्रिपेअर करतोय. ते दोन इमिसिबल होत नाही तेव्हा त्याला आपण दोन फेजेस म्हणू शकतो. पण इमल्शन मध्ये काय करतोय आपण इमल्सिफाइंग एजंट ऍड करून ते मिसिबल करतोय आणि मिसिबल झाल्यानंतर त्याचं काय होणार एकच फेज होणार. पण हे मोनोफेजिक लिक्विडोसिस फॉर्म नाही, हे बायफिजिक लिक्विडोसिस फॉर्म आहे. ओके, समजते का? हे कन्फ्युजन होईल की जेव्हा इमल्सिफाइंग एजंट ऍड केल्यानंतर ते होमोजिनियस झालं आणि होमोजिनियस झालं म्हणजे ते मोनोफेजिक लिक्विडोसिस फॉर्म झाला, असं नाही. हे बायोफिजिक लिक्विडोसिस फॉर्म आहे जे की आपण स्टार्टिंगला जेव्हा दोन लिक्विड घेतो, सॉल्व्हंट सिस्टीम घेतो, ओके, ते मिक्स केल्यानंतर ते स्टार्टिंगला ते मिक्स होत नाही, दोन फेजेस तयार होतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात आपण बायोफेजिक लिक्विडोसिस फॉर्म. ओके, आणि मग त्याचे जे डोसेस इनअॅक्युरेसी यायला लागली, ओके, दोन फेजेस असल्यामुळे मग त्याला इमल्सिफाइंग एजंट ऍड करून ते मिक्स केलं आणि ते युनिफॉर्म डोसिंग त्यामधून आपल्याला मिळू लागला. ओके, तर ह्याच्यावरती बघा, हे स्टरिंग ची जी इंटेन्सिटी ह्याच्यावरती अफेक्ट करते स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन. ओके, स्टरिंग आपण कधी अप्लाय करतो की ते स्टेबल मिक्स होण्यासाठी, ओके, स्टेबल आणि होमोजिनियस इमल्शन प्रिपेअर करण्यासाठी, आणि जे काही लार्ज अमाऊंट ऑफ त्यामध्ये ग्लोब्युल्स तयार झालेले आहेत, ओके, तर ते स्टर केल्यामुळे काय होतं की ते स्टरिंगच्या इंटेन्सिटीमुळे काय होतं की ते सेपरेट होतं, लहान लहान त्याचे ग्लोब्युल्स तयार होतात. ओके, देन मोर स्टेबल इमल्शन इज प्रिपेअर्ड बाय द हायर स्टरिंग स्पीड. ओके, त्याची स्टॅबिलिटी जर वाढवायची असेल तर ते त्याचा हाय स्टरिंग त्यामध्ये केले जातं. पण एकदम हाय स्टरिंग एक त्याचं एक लिमिट असतं. ओके, it is less than 200 and 2500 RMP. Rate per RMP means what? RPM, sorry, RPM. रेट पर मिनिट. एका मिनिटाला त्याचा स्टरिंगचा रेट किती आहे. ओके, तर हे किती असतो की आपण हायर स्टरिंग स्पीड घेतलेला आहे. नेक्स्ट लाईन मध्ये बघा, मोर स्टेबल इमल्शन इज प्रिपेअर्ड बाय द हायर स्टरिंग स्पीड. म्हणजे ते स्टरिंग स्पीड किती पेक्षा कमी पाहिजे, 2500. ओके, त्याचं स्पीड 2500 पेक्षा कमी पाहिजे. तरच ते स्टेबल, मोर स्टेबल होतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त वाढवलं 2500 पेक्षा जर त्याचं स्पीड जास्त झालं, व्हेरी हाय स्पीड लीड्स टू द ब्रेक ऑफ दॅट इमल्शन. म्हणजे काय होतं की स्पीड इन्क्रीज झाल्यामुळे जे काय इमल्सिफाइंग एजंटचं जे ऍब्सॉर्प्शन असतं ते कमी होतं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की ते ब्रेक होतं, आणि दोन ब्रेक झाल्यामुळे काय होतं की दोन लेअर होतात तयार, आणि एकदा का ते ब्रेक झालं तर काय होतं, ब्रेक झाल्यानंतर ते इरिव्हर्सिबल फेज असते, बरोबर ना? आणि मग ते तुम्हाला इमल्शन आपल्याला पहिल्या फॉर्म मध्ये, ओरिजिनल फॉर्म मध्ये आणता येणार नाही. समजते का? इफेक्ट ऑफ स्टरिंग. स्टरिंग हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जे काही लार्ज पार्टिकल आहे त्याचं
स्मॉल पार्टिकल मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी स्टरिंग इम्पॉर्टंट आहे. पण ते स्टरिंग जसं आपण इन्क्रीज करत जातो तसं काय होतं की त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होत जाते. पण त्याला एक लिमिट आहे. मग ते आपण किती आहे की 2500 जे काही आरपीएम रेट आहे त्याचा रेट पर मिनिट एका मिनिटाला ते आपण कितीही वेळा स्टर करू शकतो. म्हणजे ते 2500 पेक्षा जर ते कमी पाहिजे. ओके. आणि ते जर इन्क्रीज झालं 2500 पेक्षा जर पुढे त्याचं स्पीड गेलं तर ते काय होतं की ती ब्रेक होतं. आणि एकदा का ब्रेक झालंय का मग ते ओरिजिनल फॉर्म मध्ये आणता येणार नाही. जसं क्रीमिंग मध्ये कसं होतं की आपण ते रेशेक केलं का ते ओरिजिनल फॉर्म मध्ये येतं तसं ब्रेकिंग मध्ये तसं होत नाही. ओके. तर काय झालं 2500 2500 माहित नाही 2500 म्हणजे 2000 आणि 500. ओके ठीक आहे. इफेक्ट ऑफ मिक्सिंग टेम्परेचर. ओके. जेव्हा आपण मिक्स करतो तर त्यावेळेचं टेम्परेचर किती अफेक्ट करतं. देन लोअर टेम्परेचर जर मिक्सिंग केलं तर ते स्टेबल असतं. देन 30 डिग्री सेल्सिअसच्या वेळेस जर ते मिक्स केलं तर ते मोर स्टेबल असतं. पण जर जसं जसं इन्क्रीज म्हणजे एक ठराविक पिरियड पर्यंत ते टेम्परेचर असतं तर ते स्टेबल ठेवतं. ओके. लो टेम्परेचरला तुम्ही जर मिक्सिंग केलं तर ते स्टेबल असतं. 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर केलं तर ते मोर स्टेबल होतं. ओके. पण इन्क्रीज टेम्परेचर आहे ते इनडायरेक्टली अफेक्ट कशावरती करतं की त्याच्या विस्कोसिटी वरती, त्यानंतर काय ऍब्सॉर्प्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट आणि इंटरफिशियल टेन्शन वरती. ओके. जे काही दोन जे सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये एक इंटरफिशियल टेन्शन असतं. ओके. मिक्स होण्याच्या आधी. ओके. त्याच्यावरती इफेक्ट होतो. टेम्परेचर इन्क्रीज झालं का विस्कोसिटी कमी होते. ओके. आणि मग ते दोन लेअर इंटरफिशियल टेन्शन आहे ते इन्क्रीज होतं आणि इंटरफिशियल टेन्शन इन्क्रीज झालं का किंवा ते टेम्परेचर इन्क्रीज झालं का ऍब्सॉर्प्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट त्याच्यावरती परिणाम होतो. आणि आपोआपच ऍब्सॉर्प्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट वरती परिणाम झाला की त्याच्या विस्कोसिटीवर पण परिणाम होतो. म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्टली त्याचा इफेक्ट होत नाही. ओके. म्हणजे टेम्परेचरचा विस्कोसिटीवर इफेक्ट होणार, विस्कोसिटीचा मग परत ऍब्सॉर्प्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंटवर इफेक्ट होणार. ऍब्सॉर्प्शन कमी झालं का इंटरफिशियल टेन्शन आपोआप इन्क्रीज होणार का तर इमल्सिफाइंग एजंट काय करते की त्या दोन्ही मधील इंटरफिशियल टेन्शन कमी करते. ओके. आणि जर ते इमल्सिफाइंग एजंटच ऍब्सॉर्प्शन कमी झालं का काय होणार इंटरफिशियल टेन्शन इन्क्रीज होणार. आणि इंटरफिशियल टेन्शन इन्क्रीज झालं का ते दोन लेअर सेपरेट होणार. मी काय म्हणते समजते. जेव्हा म्हणजे कसं की टेम्परेचरचा परिणाम कशावर होणार विस्कोसिटी वरती होणार. विस्कोसिटी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं का विस्कोसिटी कमी होणार. विस्कोसिटी कमी झाली का काय होणार की त्याचा ऍब्सॉर्प्शन वरती परिणाम होणार. ऍब्सॉर्प्शन काही इमल्सिफाइंग एजंट आहे ते आणि इमल्सिफाइंग एजंटच्या ऍब्सॉर्प्शन वरती परिणाम म्हणजे ते डिक्रीज झालं का जे काही इमल्सिफाइंगचा रोल आहे दोन्ही इंटरफिशियल टेन्शन जे दोन्ही सॉल्व्हंट मध्ये आहे ते डिक्रीज करण्याचा ते कमी होतं. त्याचा रोल कमी होतो आणि मग ते काय होतं की इन्क्रीज होत जातं. जे काही आधी त्यांनी कमी केलेलं आहे इमल्सिफाइंग एजंटनी जे कमी केलेलं आहे इंटरफिशियल टेन्शन ते कमी झाल्यामुळे इन्क्रीज होतं आणि ते ब्रेक होतं. दोन लेअर तयार होतात. बघा टेम्परेचर इन्क्रीज झालं का विस्कोसिटी डिक्रीज होणार. ओके. आणि विस्कोसिटी डिक्रीज झाली का जे काही त्याचं ऍब्सॉर्प्शन आहे ते कमी होणार. पण इमल्सिफाइंग एजंटचा रोल काय आहे की त्या दोन्ही जे सॉल्व्हंट आहे त्याच्यामधील इंटरफिशियल टेन्शन कमी करण्याचा रोल आहे मेन. पण जर इमल्सिफाइंग एजंटच ऍब्सॉर्प्शन कमी झालं तर ते काही इंटरफिशियल टेन्शन जे कमी करण्याचा रोल होता तो ते कमी झालं ना. इमल्सिफाइंग एजंटच कमी झालं त्यामध्ये. मग ते ऑटोमॅटिकली इमल्सिफाइंग इंटरफिशियल टेन्शन आहे ते इन्क्रीज झालं आणि इंटरफिशियल टेन्शन इन्क्रीज झालं म्हणजे ते दोन लेअर सेपरेट होणार. ओके. आणि त्यामुळे काय होणार की त्याची इनस्टॅबिलिटी ते स्टेबल राहणार नाही इमल्शन. समजते. त्यानंतर इफेक्ट ऑफ मिक्सिंग टाइम. ओके. then the radius of the droplet decreases with increasing the stirring speed and mixing time. म्हणजे काय
त्याची साईज लहान होते. तुम्ही स्टर फास्ट करा, स्पीड त्याचा आणि टायमिंग जास्त असेल मिक्सिंगचं टायमिंग. ओके, 10 मिनिटं जर तुम्हाला ते स्टर करायला लावलं हाय स्पीडने, ओके, जे काय त्याचं लिमिट आहे 2500पेक्षा कमी आहे आणि ते 10 मिनिटं, तर त्याचे ड्रॉपलेट काय होणार, रेडियस कमी होणार म्हणजे त्याची साईज कमी होणार. ओके, आणि मग हे टायमिंग वरती तुम्हाला 10 मिनिटं जर एवढं होत असेल तर 20 मिनिटं करा, 30 मिनिटं करा. मग हे कशावरती डिपेंड आहे की टायमिंग वरती पण डिपेंड आहे. ओके, तर हा टायमिंगचा पण त्याच्यावरती परिणाम होतो. रेडियस ऑफ द ड्रॉपलेट डिक्रीजेस with increasing the stirring speed of that mixing and the mixing time. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचे फिजिकल इन्स्टॅबिलिटी फॅक्टर विच इज अफेक्ट ऑन द स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन. ओके, तर कोणकोणते फॅक्टर बघितले? Present is there. Roll number 1. Roll number 1. Absent आहात का? नाही मॅम, प्रेझेंट आहे ती. Okay. Roll number 2. Present, ma'am. 3, प्रेझेंट मॅम. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, प्रेझेंट मॅम. 9, Present, ma'am. 10, 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट मॅम. 13, Ma'am. 14, 14, प्रेझेंट मॅम. 15. Present, ma'am. Roll number 15, Present, ma'am. 16, 17, Present. 18, Present, ma'am. 19, प्रेझेंट मॅम. 20, 20. Roll number 20. काय झालंय तुमचं? Roll number 20, 21, 22, 23, Present, ma'am. 24, 24, 25, 26, Present, ma'am. 27, Present, ma'am. 28, प्रेझेंट 28, मॅम. 29, 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, teacher. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, 35, 36, 37, 37. Roll number 37. 38. Roll number 38. Ma'am, ती present आहे. कोरके अक्षदा प्रेझेंट दिलं काय झालंय? 39. रोल नंबर 39.
38 present, madam. 39, 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. roll number 51, 51 प्रेझेंट आहात का? हो मॅम. प्रेझेंट. कुठं आहे तुमचं नाव? हॅलो, राईज हँड करा तुम्ही. 51, 52, 53, प्रेझेंट मॅम. 54, 55, 55, roll number 55, 56, 56, 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, प्रेझेंट मॅम. 61, 61, 62, 63, प्रेझेंट मॅम. 64, Present, ma'am. 65, प्रेझेंट मॅम. 66, प्रेझेंट मॅम. 68, 69. प्रेझेंट. ओके, ऍबसेंट नंबर बघा. 10, 20, 24, 35, 37, 39, 55, 56 and 61. त्यामधील कोण प्रेझेंट आहात का? 37 मॅम. 37 रोल नंबर 37 प्रेझेंट आहे. काय नाव आहे त्यांचं? अर्चना. हॅलो मॅम. कुठं 47? मॅम 37 कुठे आहेत ह्यामध्ये? मॅम आता लेफ्ट झाली ती. त्याचा नेटवर्क इश्यू होता. प्रेझेंटी पर्यंत तर थांबायचं नाही का? मॅम प्रेझेंटी पर्यंत होती ती. 37 रोल नंबर. येस मॅम. ओके, अजून काय? कुणाच काय आहे का अजून? ठीक आहे, ऍबसेंट रोल नंबर बघा आता. 10, 20, 24, 35, 39, 55, 56 and 61. ह्यामधील कोण अब्सेंट आहेत का? अब्सेंटी लागले. प्रेझेंट आहात पण अब्सेंटी लागले.